उन्हाळी वाळवणापैकी सगळ्यात पौष्टिक पदार्थ म्हणजे हे नाचणीचे पापड. आता ह्याला कोण कोण नागलीही म्हणतं किंवा रागीही म्हणतात. आता ह्याच्यात काय असतं तर रक्तवाढीसाठी हे खूप महत्त्वाचं असतं. हिमोग्लोबिन ह्याने वाढतं. आज या नाचणीचं सत्व काढून आपण याचे नाचणीचे पापड करणार आहोत. त्यामुळे हे नाचणीचे पापड अधिक पौष्टिक आणि बहुगुणी होतात. त्यामुळे ही नाचणी ही बहुगुणी आहे आणि गुणकारीही तितकीच आहे. आणि हे नाचणीचे पापड ज्यावेळेस आपण तळतो त्यावेळेला ह्याला तेलही जास्त लागत नाही. अगदी थोड्या तेलातच हे नाचणीचे पापड तळले जातात. आणि हे नाचणीचे पापड तळताना पापडात जास्त तेलही शोषले जात नाही. त्यामुळं अगदी कमी तेलातही पापड हे तळले जातात. आणि हे तळल्यानंतर चवीला म्हणशीला तर अगदी एक नंबरच लागतात आणि कुरकुरीतही तितकेच असतात. आता हा बघा पापड मी तुम्हाला तोडून दाखवते. हा पापड ज्या वेळेला आपण तोडतो किंवा पूर्ण त्याचा चुरा करतो त्यावेळेला तेलही अजिबात हाताला जास्त लागत नाही. अगदी कमी तेलकट असे हे नाचणीचे पापड करून तयार होतात. हे बघा, हे तुम्ही बघू शकताय. तर असे आपले पौष्टिक असे नाचणीचे पापड. चला तर मग करूया. आता त्याच्यासाठी मी इथं 1 किलो नाचणी घेतलेली आहे. ती स्वच्छ नीट करून घेतलेली आहे. त्यानंतर ती 3 ते 4 पाण्याने स्वच्छ चोळून अशी चांगली धुवून घ्यायची आहे. म्हणजे त्यातलं सगळी राळ असेल किंवा त्यातली घाण असेल ती निघून जाईल. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर त्यानंतर ही नाचणी मी दिवसभरासाठी भिजत ठेवलेली होती आणि संध्याकाळी एक कॉटनचा कपडा घेऊन त्याच्यात ही मी बांधून ठेवलेली होती. आता ही नाचणी रात्रभरासाठी ठेवल्यानंतर सकाळी थोडीशी अंकुरित होते किंवा ह्याला थोडेसे मोड येतात. दिवसभरासाठी स्वच्छ कापडावर असं मी हे वाळवून हे दळून आणलं. आता दळल्यानंतर मी हे चाळून घेतलेलं होतं. आता हे कुकरचा डब्बा आहे. त्या कुकरच्या डब्यामध्ये तेवढा डब्बा भरून मी पीठ घेतलेलं आहे, कारण आपल्याला ह्याच्यात 1.5 पट पाणी घ्यायचं आहे. आता एक मोठं पातेलं घ्यायचं. त्या पातेल्यात पिठाच्या 1.5 पट एवढं आपण पाणी घालायचं. त्या पाण्यात घालण्यासाठी आपण इथं अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा हिंग घेतलेला आहे, 2 चमचा मीठ घेतलेला आहे आणि 2 चमचे तीळ घेतलेला आहे. पापडकारही इथं आपण 1.5 चमचा घेतलेला आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर जिरं, तीळ, हिंग आणि पापडखार हे सगळं आपण त्यात घालून जरा हलवून घ्यायचं. आणि नंतर त्याला चांगली उकळी आली की त्यात आपण पीठ घालायचं. आता हे पीठ घातल्यानंतर ते पीठ जरा उतू येतं, म्हणून त्याला थोडेसे 5-6 ठिकाणी होल पाडायचे, म्हणजे हे उतू येत नाही. आणि झाकून ठेवायचं. 5 मिनटं झाकून ठेवल्यानंतर हे काढायचं आणि नंतर पूर्ण हलवून घ्यायचं. आता इथं पीठ हे आपण सतत घोटून घ्यायचं असतं, नाहीतर मग त्यात गुठळ्या होतात. आता इथं आणखीन 5 मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहे आणि नंतर काढायचं आहे. त्यानंतर एक कॉटनचा कपडा भिजवून त्याच्यावर अंथरायचा आणि झाकून ठेवायचं आणि एक 10 मिनटानंतर हा कपडा काढून घ्यायचा. आता इथं आपली दणदणीत अशी या पिठाला वाफ बसलेली असते. आता इथं आपलं पीठही थोडंसं हलकं झालेलं असते. कडेनी लागलेलं तेही सगळं त्याच्यात घालायचं आणि पूर्ण पीठ असं घोटून घ्यायचं. या पिठाला सतत हलवत राहावं लागतं, नाहीतर मग हे पीठ खाली थोडंसं लागतं. आता हे पीठ घोटताना यातल्या सगळ्या गाठी किंवा आपण ज्या गुठळ्या झालेल्या असतात त्या सगळ्या मोडून घ्यायच्या आणि सतत हे पीठ हलवत राहायचं. या पिठाला थोडीशी मेहनत लागते, पण जितकं हे पीठ चांगलं शिजल तितके आपले नाचणीचे पापड चांगले होतात किंवा त्याला तडाही जात नाहीत. इथं 5 मिनटासाठी आणखीन थोडंसं ठेवायचं आणि उतरून घ्यायचं. आता इथं पीठ शिजलेलं आहे, तर एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि त्या कपड्याने हे पीठ चांगलं मळून घ्यायचं. जेवढं पीठ आपण चांगलं मळेल तेवढं मग हे पापड चांगले येतात. आता इथं आपण सगळं मळून घेतलेलं आहे. आता हे मळल्यानंतर ह्याचे थोडेसे गोळे करून घ्यायचे मोठे मोठे आणि ते झाकून ठेवायचे. आता ह्या मोठ्या मोठ्या केलेल्या गोळ्यांच्या परत छोट्या छोट्याशा गोळ्या करायच्या आणि नंतर अशा प्लॅस्टिकच्या कागदावर अशा या यंत्राने पापड लाटून घ्यायचे किंवा दाबून घ्यायचे. खाली आणि वर दोन्ही प्लॅस्टिकच्या कागदांना तेल लावायचं. अशी एक गोळी त्या दोन्हींच्या मध्ये ठेवायची आणि असं हे दाबून घ्यायचं. आणि इथं आता घालताना थोडंसं असं दाबून घेतलं म्हणजे मग हे पापड सहजच निघतात. आता आपल्याकडे जर हे यंत्र नसेल तर मग आपण काय करायचं, एक ताट घ्यायचं, ते पालतं घालायचं आणि 2 प्लॅस्टिकचे कागद घ्यायचं. खालच्या आणि वरच्या दोन्ही प्लॅस्टिकच्या कागदावर थोडंसं तेल लावायचं आणि मध्ये एक गोळी ठेवायची आणि नंतर दुसऱ्या एका ताटाने ती गोळी दाबून घ्यायची, म्हणजे मग ह्याचा आकारही व्यवस्थित येतो. आणि अशा प्रकारे सगळे हे पापड करून घ्यायचे. आता हे पापड करण्यासाठी सावलीला जरी वाळवले तरी पण 3 ते 4 दिवसात हे पापड वाळतात आणि हे पापड उन्हाला लावले तर अगदी एका दिवसात दिवसभरात हे पापड वाळून जातात आणि नंतर दुसऱ्या दिवशी मात्र 2 तासासाठी तरी उन्हात ठेवून हे पापड तयार झालेले असतात आपले. आता इथं बघू शकताय आपले सगळे पापड तयार झालेले आहेत. आता इथं मी 2 दिवसासाठी हे वाळवून पण घेतलेले आहेत. आता इथं बघू शकताय पाटीभर असे माझे
नाचणीचे पापड इथं तयार झालेले आहेत आणि अगदी चांगले असे पापड हे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय अगदी कुठंही चिरलेले नाहीत किंवा कुठं तुटलेलेही हे पापड नाही आहेत. आणि त्याच्यात आपण ओवा, तीळ किंवा जिरं टाकल्यामुळं हे दिसायलाही अगदी सुंदर दिसत आहेत. तर इथं तुम्ही बघू शकता हे नाचणीचे पापड आपले तयार झालेले आहेत. बघा किती सुंदर आणि सुरेख दिसत आहेत हे पापड. आणि आपण याच्यात हिंग, ओवा, जिरं हे सगळं साहित्य घातल्यामुळे चवीला तर हे एक नंबरच लागतात पापड. आणि हे नाचणीचे पापड आपण सत्व काढून केल्यामुळे हे नाचणीचे पापड पौष्टिकही तितकेच आहेत आणि तितकेच बहुगुणीही आहेत. आणि हे पापड तळण्यासाठी आपल्याला तेलही जास्त लागत नाही, कारण हे नाचणीचे पापड तेल जास्त शोषत नाही. आता इथं आपण काही पापड तळून दाखवलेले आहेत. अगदी कुरकुरीत असे हे पापड झालेले आहेत. तर इथं तुम्ही बघू शकताय कुरकुरीत असे पापड आणि अगदी कमी तेलकट. आता इथं मी तोडून दाखवते तुम्हाला पापड. हा पापड तळल्यानंतर कुरकुरीत तर असतोच, पण हे तळल्यानंतर आपण जर त्याचा चुरा केला तर जास्त तेलकटही नसतो. तर इथं तुम्ही बघू शकताय अजिबात तेलकट न झालेला. इथं बघा तेल अजिबात लागलेलं नाही आणि असे हे कुरकुरीत पापड. तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि कसे झालेत हे मला नक्की सांगा.